विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अकाउंटिंग इक्वेशन अभ्यासणार आहोत. तर अकाउंटिंग इक्वेशन हे असेट, लायबिलिटीज आणि कॅपिटल यांच्या कंपॅरिझनमधनं आपल्याला शिकायचे आहेत. तर चला, आपल्याला पहिलं अकाउंटिंग इक्वेशन तुम्हाला दिसतंय. द इक्वेशन इज एक्सप्रेस ॲज फॉलो: असेट इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. आता असेट म्हणजे संपत्ती आणि लायबिलिटीज म्हणजे आपल्याला इतर लोकांना देणं असलेली देयता, प्लस कॅपिटल म्हणजे व्यावसायिकाने व्यवसायासाठी दिलेलं भांडवल म्हणजेच कॅपिटल. तर या तिघांचा मेळ म्हणजे असेट इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल हे आपल्याला इक्वेशनचं सूत्र सांगता येतं. त्यानंतर या सूत्रावरून जर आपल्याला फक्त कॅपिटल काढायचं असेल तर कॅपिटलसाठी पुढचं एक सूत्र दिसतंय तुम्हाला: कॅपिटल इज इक्वल टू टोटल असेट मायनस आउटसाइडर लायबिलिटीज म्हणजे इतर लोकांना देय असलेली पैसे, यालाच आपण आउटसाइडर लायबिलिटीज म्हणू. त्यानंतर असेट इज इक्वल टू कॅपिटल प्लस आउटसाइडर म्हणजे असेट काढायची असेल तर कॅपिटल प्लस आउटसाइडर लायबिलिटीज येईल. आणि असेट इज इक्वल टू लायबिलिटीज म्हणजे असेट ही एकूण लायबिलिटीजच्या बरोबरीने असेल. मग एकूण लायबिलिटीज म्हणजे काय? टोटल लायबिलिटीजलाच आपण लायबिलिटीज प्लस कॅपिटल किंवा आउटसाइडर लायबिलिटीज प्लस कॅपिटल असे म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक एक्झाम्पल दिसतंय. पहिलं, राहुल स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. राहुलने 50,000 रुपये आणून व्यवसाय सुरू केला. म्हणून त्याने व्यवसाय संस्थेला 50,000 रुपये दिलेत. व्यवसाय संस्थेत कॅश आली म्हणून असेट वाढेल, म्हणून असेटमध्ये आपल्याला 50,000 दिसत आहेत. आणि कॅपिटल म्हणून ते 50,000 व्यवसायाला दिलेत. भांडवल आणलंय म्हणून कॅपिटल हे 50,000 रुपयाचं झालं. म्हणून असेट इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटीज. यामध्ये जर किमती टाकल्यात तर कॅश 50,000, कॅपिटल 50,000 आणि लायबिलिटीज इथे 0 आहे. म्हणून खाली इक्वेशन तयार झालं: असेट इज इक्वल टू कॅपिटल 50,000. त्यानंतर सेकंड, राहुल परचेस मशिनरी फ्रॉम HP कंपनी ऑन क्रेडिट ₹10,000. राहुलने HP कंपनीकडनं 10,000 रुपयाची मशिनरी खरेदी केली. मग इथे मशिनरी उधारीवर खरेदी केलेली आहे. म्हणून अदर लायबिलिटीज किंवा आउटसाइडर लायबिलिटीज ही वाढते. म्हणून बघा, कॅश 50,000 वरच्या उदाहरणाप्रमाणे होती आणि मशिनरी आत्ता खरेदी केली 10,000 म्हणजे एकूण व्यवसायाची संपत्ती झाली 60,000. त्यानंतर कॅपिटल हे वरच्या उदाहरणाप्रमाणे 50,000चं होतं, त्यामध्ये आता इतर लोकांना 10,000 रुपये व्यवसायाला देयता वाढली आहे मशिनरी खरेदी केल्यामुळे, म्हणून प्लस 10,000 झालेत. म्हणून आता असेट इज इक्वल टू लायबिलिटीज 60,000 झाली. म्हणून तिसरं उदाहरण आपल्याला दिसतंय: राहुल परचेस गुड्स ₹20,000. यामध्ये राहुलने 20,000 रुपयाचा माल रोखीने खरेदी केला. रोखीने म्हणजे रोख स्वरूपात पैसे दिलेत, माल घेतला. मग इथे पैसे जात आहेत, असेट येते म्हणजे असेटमध्ये प्लस आणि मायनस व्हायला पाहिजे. म्हणून याचा कुठलाही इम्पॅक्ट असेट आणि लायबिलिटीजवर पडत नाही. बघा, आपल्याला माल मिळाला 20,000 रुपयाचा म्हणून 20,000ने असेट वाढेल आणि 20,000 रुपये कॅश गेली. कॅश ही असेटच आहे म्हणून 20,000 रुपये आपल्याकडनं जातील. म्हणून प्लस आणि मायनस दोन्ही हे असेटमध्येच झालेले आपल्याला दिसतील. म्हणून आपल्याला विद्यार्थी मित्रांनो उदाहरण पहिलं अभ्यासायचं आहे. पहिलं उदाहरण बघा: शो द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोविंग ट्रान्झॅक्शन. पुढे दिलेल्या ट्रान्झॅक्शनवरून अकाउंटिंग इक्वेशन तयार करा. तर पहिलं ट्रान्झॅक्शन: रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. रोहित शर्माने 50,000 रुपये आणून व्यवसाय सुरू केला. सेकंड ट्रान्झॅक्शन: परचेस गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट ₹10,000. धोनीकडून उधारीवर माल खरेदी केला, 10,000 रुपयाचा उधारीवर केला. तिसरं: सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट ₹20,000. विराटला 20,000 रुपयाचा माल उधारीवर विकला. चौथं: रिसिव्ड डिव्हिडंड ₹500.
लाभांश, डिव्हिडंड म्हणजे काय लाभांश, तर लाभांश मिळाला 500 रुपयाचा. आणि 5वं पेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट ₹500, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी 500 रुपये दिलेत. एकंदरीत ह्या सर्व 5 ट्रान्झॅक्शनचं आपल्याला अकाउंटिंग इक्वेशन तयार करायचं आहे. म्हणून आपल्याला आन्सरमध्ये आता दिसतंय की कॉलम केलेत. पहिला ट्रान्झॅक्शनचा कॉलम आहे, दुसरा असेट इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल, हे आपलं इक्वेशन मांडलं आणि याच्यामध्ये आपण आता किमती भरू. तर चला पहिलं ट्रान्झॅक्शन आपण लिहून घेतलं. रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. आता असेटमध्ये 50,000 रुपये आलेत, कारण रोहितने जर व्यवसाय संस्थेला 50,000 रुपये दिले तर ही व्यवसायाची कॅश झाली, संपत्ती झाली, म्हणून असेटमध्ये 50,000. आणि त्याने व्यवसायाला पैसे दिलेत म्हणजे ते कॅपिटल झालं, भांडवल झालं सुरुवातीचं, म्हणून कॅपिटलमध्ये प्लस 50,000 रुपये दिसत आहेत. तिथं सरळ तुम्हाला रेष दिसते. या रेषेवर च्या खाली तुम्हाला 50,000 इज इक्वल टू 0 प्लस 50,000 दिसत आहे. सेकंड ट्रान्झॅक्शन परचेस गुड्स फ्रॉम दोन्ही ऑन क्रेडिट ₹10,000. दोन्हीकडनं 10,000 रुपयाचा माल आपण उधारीवर खरेदी केला. मग जर माल उधारीवर खरेदी केला तर आपल्याला इतर लोकांचं देणं वाढतंय, म्हणजे आउटसाइडर लायबिलिटीज वाढते. म्हणून 10,000चा माल खरेदी झाला म्हणून असेट वाढेल. 10,000ने माल आपल्याजवळ आला म्हणून 10,000ची असेट वाढली. 50,000 अधिक 10,000 खाली तुम्हाला दिसत आहेत 60,000 रुपये. त्याच्यानंतर आउटसाइडर लायबिलिटीज वाढली 10,000ची म्हणून प्लस 10,000 लायबिलिटीजमध्ये झालेत. आणि कॅपिटलवर कुठलाही परिणाम झाला नाही, तिथे तुम्हाला 0 दिसतोय. त्यानंतर आता खाली सरळ रेष देऊन आपण त्यांची बेरीज केली. 50,000 अधिक 10,000 यांची बेरीज झाली 60,000. 10,000 इथे बेरीज झाली 10,000, इकडे कॅपिटलचे 50,000 रुपये राहिलेत. त्यानंतर आपल्याला दिसते थर्ड ट्रान्झॅक्शन सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट ₹20,000. विराटला उधारीवर 20,000 रुपयाचा माल दिला, म्हणजे आपल्याकडून माल जाईल, असेट कमी होईल, म्हणून -20,000 हे असेटमध्ये दिसत आहेत. आणि विराट लगेच पैसे देणार नाही, पण भविष्यात तो आपल्याला जेव्हा पण पैसे देईल तेव्हा आपल्याला असेट येईल, म्हणजे बिल्स रिसिवेबल असेल. बिल्स रिसिवेबल ही आपली असेट आहे, म्हणून आपण असेटमध्ये प्लस 20,000 दाखवले. याचा अर्थ 60,000तनं 20,000 गेलेत, राहिलेत 40,000. 40,000त 20,000 मिळवलेत, आलं उत्तर तुमचं 60,000. पुढे 10,000 आणि 50,000 जसे होते तसेच घेतले. यानंतर आपल्याला चौथं ट्रान्झॅक्शन दिसतंय. रिसिव्ड डिव्हिडंड ₹500. 500 रुपये आपल्याला डिव्हिडंड दिसतोय. 500 रुपये डिव्हिडंड आला म्हणजे आपल्याला कॅश येईल, आपली संपत्ती वाढेल. कॅश आल्यामुळे जर आपली संपत्ती वाढली तर आपल्याकडे कॅश आल्यामुळे आपली संपत्ती वाढली तर प्लस होतील 500 रुपये. आणि आपली संपत्ती वाढेल म्हणजे व्यवसायाच्या मालकाचे पैसे वाढतील, म्हणून कॅपिटलमध्ये प्लस होतील 500 रुपये. खाली उत्तर मिळतंय तुम्हाला 60,500. 10,000 आउटसाइडर लायबिलिटीजचे आणि 50,500 कॅपिटलचे. त्यानंतर पेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट ₹500. ॲडव्हर्टाइजमेंटसाठी 500 रुपये दिलेत. 500 रुपये जर ॲडव्हर्टाइजमेंटसाठी दिले तर का होईल की आपला खर्च होईल म्हणजे असेट कमी होईल, कॅश जाईल, म्हणून -500 रुपये झालेत. आणि आपला खर्च झाला म्हणजे व्यवसायाच्या मालकाचा खर्च झाला, मालकाचं कॅपिटल कमी होईल, -500 रुपये झालेत. यानंतर खाली त्यांची बेरीज येईल. बेरीज ही आपल्याला दिसते की 60,000, 10,000 आणि 50,000 आली. यालाच अकाउंटिंग इक्वेशन म्हणतो की 60,000 बरोबर 10,000 प्लस 50,000 यांची बेरीज 60,000 होते, म्हणजे असेट इज इक्वल टू लायबिलिटीज 60,000 झाली. तर ह्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इक्वेशनचं गणित सॉल्व करायचं असतं. या प्रकारचे गणितं आपल्याला परीक्षेत येत असतात. धन्यवाद.